भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य। भारताच्या हल्ल्यात अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याची ही कबुली। पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबानसोबत हातमिळवणी। पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार। भारताकडून 236 मिलियनची मदत। रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचे सूर बदलले। हीच वेळ परीक्षेची। युद्धविराम कायम राहील की नाही याची आम्हाला भीती। युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका। पाकचा माजी परराष्ट्र मंत्री भुट्टो घाबरला। भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारसोबत चर्चा। एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यात थेट संवाद। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत। तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव। भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचा दावा। ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांची टीम परदेशात जाणार। संसदीय कामकाज मंत्रालयाची सर्व राजकीय पक्षांशी चर्चा। खासदारांचे 8 गट वेगवेगळ्या देशात भेटी देणार। ईडी अटकेआधी राऊतांकडून अमित शहांना फोन करत संताप व्यक्त। मला अटक करून सूड घ्या, राऊतांनी शहांना दिलेलं आव्हान। नरकातील स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलं नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नरकातील स्वर्ग या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या। काय खरं काय खोटं माहिती नाही। एकाला आगीत ढकललं तो ओबीसी होता आरोप करत भुजबळांचं अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलनावरून वक्तव्य। मुंबईत सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी। रिमझिम सरींमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा।